80 शब्द प्रति मिनिटची संपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा. रेडी. न्यायनिर्णय यातील आरोपीने भादवी कलम 457 आणि 380 प्रमाणे गुन्हा केल्याबाबतचा खटला दाखल आहे. सरकारी पक्षाच्या फिर्यादीमध्ये नमूद केलेली आरोपी विरुद्धची कहाणी खालीलप्रमाणे आहे. दिनांक 8 जुलै 1996 रोजी रात्री 10:30 वाजता फिर्यादी तिवारी हा काशीगाव झोपडपट्टीतील आपल्या घरी कुटुंबियांसह झोपला. दिनांक 9 जुलै 1996 रोजी पहाटे 3 वाजता त्याच्या घरातील घंटा वाजली म्हणून तो जागा झाला व त्याने घराचा दरवाजा उघडला. अचानक दारामध्ये 25 वर्षीय वयोगटाचा, काळ्या-सावळ्या रंगाचा, 5 फूट उंचीच्या इसमाने काही एक शब्द न बोलता चाकूने फिर्यादीच्या उजव्या छातीवर वार केला. फिर्यादीने आरडाओरड केल्यानंतर त्यांची मुले व शेजारचे लोक त्या ठिकाणी आली. दरम्यानच्या काळात हल्लेखोर पळून गेला. त्यानंतर फिर्यादीच्या मुलाने व शेजाऱ्यांनी त्याला काशीमीरा पोलीस ठाण्यामध्ये नेले व तेथील भगवती इस्पितळमध्ये उपचाराकरिता नेले. त्याच दिवशी त्यांनी काशीमीरा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली. काशीमीरा पोलीस ठाण्यामध्ये भादवी कलम 324 प्रमाणे गुन्हा नोंद नंबर 5496 प्रमाणे गुन्हा दाखल झाला व सदरचा तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव यांनी केला. तपासामध्ये त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून साक्षीदाराचे जबाब नोंदविले. त्यानंतर फिर्यादीने पुरवणी जबाब देऊन सदर आरोपीचे नाव हल्लेखोर म्हणून सांगितले म्हणून सदर आरोपीस अटक करण्यात येऊन न्यायालयामध्ये दोषारोप ठेवण्यात आला. निवाडे. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाने फक्त तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक जाधव, साक्षीदार नंबर 1 यांना नि 20 कडे तपासले आहे. त्याचप्रमाणे सरकार पक्ष नि 21 कडील घटनास्थळाचा पंचनाम्यावर विसंबून आहे. सरकार पक्षाच्या फिर्यादीतील कथनाप्रमाणे दिनांक 9 जुलै 1996 रोजी पहाटे 3 वाजता आरोपीने फिर्यादीला त्याच्या घराच्या दारामध्ये चाकूने छातीवर वार करून जखमी केले. फिर्यादीमध्ये नमूद असलेल्या मजकुराचा पुष्त्यर्थ फिर्यादीची साक्ष होणे आवश्यक असते, परंतु या कामी सरकार पक्षाने फिर्यादी याला साक्षीदार म्हणून तपासले नाही. जरी तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक जाधव, साक्षीदार नंबर 1 यांनी आपल्या साक्षीमध्ये असे सांगितले आहे की सदरच्या गुन्ह्याच्या तपासामध्ये त्यांनी नि 21 कडील घटनास्थळाचा पंचनामा करून साक्षीदाराचे जबाब नोंदविले. फिर्यादीच्या पुरवणी जबाबानुसार आरोपीस अटक केले. सदर साक्षीदाराच्या पुराव्यास इतर साक्षीदार सरकार पक्षाने न तपासता पुष्टी दिली नाही म्हणून सदर साक्षीदार जो तपासी अंमलदार आहे त्याची साक्ष आरोपीस सिद्ध दोष धरणेकरिता तुटपुंजी आहे. सरकार पक्षाच्या कथनानुसार सदरची घटना ही मध्यवर्ती 3 वाजता झाली आहे. सरकार पक्षाने असा कोणताही पुरावा या कामी दिला नाही की घटनेवेळी घटनास्थळी प्रकाश होता
जेणेकरून फिर्यादी आरोपीस पाहू शकला व म्हणून त्याने त्याचे नाव पुरवणी जबाबामध्ये घेतले. जर फिर्यादीने आरोपीस घटनेवेळी पाहिले व ओळखले असते तर फिर्याद दाखल केली त्याच वेळी त्याने आरोपीचे नाव फिर्यादीमध्ये नमूद केले असते. आरोपीचा संदर्भ त्याच्या पुरवणी टिपणामध्ये होणे हे संशयास्पद वाटते. शिवाय सरकार पक्षाने फिर्यादीला घटनेवेळी जखम झाली होती याबाबतचा वैद्यकीय पुरावा खटल्यामध्ये दाखल केला नाही.